देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबी वृत्तीचे क्रूर शासक आहेत। या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज विधान परिषदेमध्ये जोरदार राडा बघायला मिळाला। अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो। पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। पण हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही। औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचं मी समर्थन करत नाही। माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल। अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो। सभापती महोदय, याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते। माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये। पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे मीही मान्य करतो। पण हे माझं मत आहे। महसूल मंत्री सभापती महोदय, मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो। अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना त्यांनी तो प्रश्न विचारला की सध्याचं शासन काय। त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही हे मी फार जबाबदारीने सांगतोय। आपण चेक करा, आता मिळतं सगळं। मी खोटं सांगून काय मला काय मिळणार आहे। परंतु मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही। शशिकांत शिंदे सभापती महोदय, या सदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबत जे वक्तव्य केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबाबरोबर केलेली आहे। त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये या बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो। मी एक मिनिट मी सांगतो ना, त्यामुळे मी तुलना करत नाही। मला एकच काय म्हणायचं आहे, आज औरंगजेबाच्या या थडग्याला संरक्षण देण्याच्या बाबतीमधला निर्णय सरकारला घ्यावा लागतोय। कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते। माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचं मी समर्थन करत नाही। त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला तो निषेध रास्त आहे। परंतु सरकारने महसूल मंत्री बोलतील, आपण जरा जागेवर बसा। माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे। औरंगजेब हा क्रूर शासक होता। त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं। स्वतःचा मोठा भाऊ दारा शिकोह जो संविधान सेक्युलर विचारांचा होता त्याचा खून केला। त्याचा नुसता खून केला नाही, त्याचं मुंडकं दिल्लीमध्ये फिरवलं। स्वतःच्या लहान भावाला पागल ठरवलं, त्याच्यावर विषप्रयोग केला, त्याला मारून टाकलं। नेहमी औरंगजेब धर्माचा आधार घेत होता, तो कधी हजला सुद्धा गेला नाही। औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत। नेहमी धर्माचा आधार घेतात असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं। टीका करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये उमटताना दिसले। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाक्याचा निषेध विधिमंडळामध्ये आपल्याला दिसला। प्रवीण दरेकर असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांचा निषेध त्यांनी आज विधिमंडळामध्ये केला। त्यासोबतच अंबादास दानवे हे देखील बोलले। त्यांनी देखील असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं म्हटलं। मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू मांडत असताना त्यांचे समर्थन केलं आणि ते काहीही चुकीचं बोललं नाही असं ते म्हटले। कबरीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मराठी मातीत औरंगजेबाला गाडलंय। जेव्हा त्यांची कबर उचलून टाका असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ
मराठी माणसाचा शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे असा त्याचा अर्थ होतो. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं असं हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलताना म्हटलं. कारण दुसरीकडं हिंदू परिषदेनं औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातून मिटवून टाका यासाठी निवेदनं देणं सुरू केलं आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं देणं सुरू केलं आहे. त्यामुळं त्यावर हर्षवर्धन सपकाळ हे आपली प्रतिक्रिया मांडत होते. त्याचे पडसाद देखील आज विधिमंडळामध्ये आपल्याला बघायला मिळाले. राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावर आज विधिमंडळामध्ये मांडली आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं तसं वक्तव्य कोणत्याच नेत्याबद्दल करणं योग्य नाही असं ते म्हणाले. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.